लडाखसारख्या शांत आणि संवेदनशील प्रदेशात लोकांच्या मनात सरकारविषयी अविश्वासाची भावना आहे, अशी टीका सामनानं केली आहे। सरकारची नीती राज्याला अराजकतेत ढकलू शकते, असं सामनानं अग्रलेखात म्हटलंय। लडाखचं मणिपूर होणार नाही आणि चीनियांना आयतं कोलीत मिळणार नाही याची काळजी घ्यायला हवी, असं सामनाच्या अग्रलेखात लिहिलं गेलंय। अग्रलेखातले महत्त्वाचे मुद्दे आपण पाहूया। लडाखसारखा शांत आणि संवेदनशील प्रदेश आज अशांततेच्या उंबरठ्यावर उभा आहे। सरकार टोलवाटोलवी करीत असल्यानं विश्वासघाताची भावना लडाखच्या जनतेत आणि तरुणाईत पसरली आहे। तरी बुधवारच्या हिंसेचं खापर सोनम वांगचुक यांच्यासारख्या नेत्यावर फोडून सरकार मोकळं झालंय। सरकारची ही नीती सीमावर्ती आणि संवेदनशील राज्य अशांतता आणि अराजकतेच्या खाईत ढकलू शकते। सरकारनं राजकीय बेरीज वजाबाकी बाजूला ठेवत सुरक्षेला प्राधान्य देत लडाखबाबत तातडीनं निर्णय घ्यावे, म्हणजे लडाखचं मणिपूर होणार नाही आणि चीनियांच्या हाती आयतं कोलीत जाणार नाही। लडाखमध्ये बुधवारी जो उद्रेक झाला त्या हिंसेचं समर्थन करता येणार नाही, परंतु त्याने दिलेला हा इशारा सत्ताधाऱ्यांच्या आता तरी लक्षात येईल का?